साफ झालेला आहे. भाजप एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे. काय आहे यशस्वी काय जर आपण आपलं महाराष्ट्राचा बदल बोलूया ना, की आता ह्याच्यामुळे जे इथले जे गोल टोपी लावून फिरतात ना, अर्धी गोल टोपी, त्यांना काहीतरी आता अक्कल येणार. महाराष्ट्रात जे झालं त्याच्यापेक्षा बिहार 2 पाऊल पुढे गेलं आहे. आता एक ठाकरे अर्धी टोपी लावत होते, आता दुसरे ठाकरे पण स्पर्धेत सहभागी झाले, त्यांनी एक गोल टोपी लावायची सुरुवात केली आहे. तर हिरवे रंग आणि त्याच्यामुळे काल दिल्लीचा परवा स्फोट होऊ शकला. 30 ठिकाणी स्फोट करण्याचं प्लॅनिंग होतं, कारण की हे लोक सातत्याने आम्ही या बांगलादेशींच्या विरुद्धात युद्ध पुकारलं, तर लगेच आम्ही गेलो की इथले आमदार खासदार नामदार लगेच हिरवा झेंडा घेऊन येतात. मग ते उद्धव ठाकरे सेना असो कि मग कांग्रेस असो, आमदार खासदार ये किरीट तुम्हें आ रहा है, किरीट तुम्हें आ रहा है. बिहारने स्पष्टपणे सांगितलं की नरेंद्र मोदी एक महान प्रधानमंत्री आणि बिहारची निवडणूक बांगलादेशी विषयांवर लढली गेली आणि विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्धार आहे. आणखी 10 लोक अर्धी टोपी घालून महाविकास आघाडीत गेले तरी महाराष्ट्रात एकही बांगलादेशीला राहू देणार नाही. तर काँग्रेसनं असं म्हटलं आहे की भाजपच्या विरोधात आम्ही लढलो. हे बांगलादेशीसाठी लढले. हे आक्रमक जे टेररिस्ट प्रवृत्ती, यावेळी तर ह्याच्यात जे गंभीर गोष्ट बाहेर आली की इथले मुस्लिम आक्रमक टेररिस्ट झाले आहेत आणि त्यांच्या विरोधात कडक कारवाई होणार. आपण बघितलं की महाराष्ट्रात पण धाडी सत्र ते सुरू केले आहेत. एका बाजूला उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार मध्ये स्पर्धा आहे. मुस्लिमांचं लांगून चालन करणारा बांगलादेशींना इथला मतदार बनवा. महाराष्ट्रात मालेगाव मध्ये 3273 बांगलादेशींचे मतदार यादीतून नावं काढण्यात येणार. यादी आम्ही दिली आहे. महाराष्ट्रात पुढच्या निवडणुकीचा पूर्वी विधानसभा SIR होणार आणि सगळ्या बांगलादेशीचे नाव मतदार यादीतून गायब होणार. मतचोरीच्या आरोपाबद्दल ते तोंड दाखवायची पण स्थिती राहिली नाही. स्वतःचा हार पराभव त्याला कोणी जर मतचोरी म्हणत असेल, मराठीत मत 2 अर्थ होतात. मत म्हणजे वोट आणि जिथे याची मतच नेली आहे. त्याला पत्त केव्हाच गेली. आणि मी म्हणून पुन्हा एकदा सांगतो की गोल टोपी लावून हे बांगलादेशी मियाबाईचा मागे नवीन हिंदू मियाबाई उभे झाले ना, हीच अवस्था येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.